तर मित्रांनो बघू शकता ही ताक आणि अंड्याची आपली स्लरी आहे. याच्यामध्ये आपण वेस्ट डिकंपोजरच्या बॅक्टेरिया टाकलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही ज- पाण्यातून बबल्स कसे निघत आहेत. बघू शकता तुम्ही. मित्रांनो अशा पद्धतीने पाण्याची हालचाल बघा मित्रांनो, किती सूक्ष्म पद्धतीने पाण्याची जी आहे ही हालचाल जे चालू आहे. आतमधून ज्या बुडबुडी कशी बाहेर निघत आहेत. मित्रांनो अशी ज्यावेळेस प्रोसेस चालते ना, त्याच वेळेस स्लरी ही परफेक्ट बनते. कारण बॅक्टेरियाचा काउंट जास्त आणि बॅक्टेरियांची हालचाल चांगली होत असेल तर फर्मंटेशन हे खूप चांगल्या पद्धतीनं होतं आणि फर्मंटेशन झालेल्या स्लरीचा फायदा झाडाला जास्त होतो. जी काही आपण स्लरी कुठलीही बनवत असतो, ती स्लरी बनवत असताना ती सडली नाही पाहिजे मित्रांनो. तिचं फर्मंटेशन होणं खूप गरजेचं असतं आणि फर्मंटेशन होण्यासाठी अशा पद्धतीच्या ज्या क्रिया आहेत ह्या आपल्या स्लरीमध्ये झाल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता तुम्ही याला काही करत नाही आहे, तरी पाण्याची हालचाल बघा किती जबरदस्त चालू आहे आणि बॅक्टेरिया बघा ह्या ठिकाणी जी हालचाल आहे किती वेगाने होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आहे मित्रांनो ही स्लरी बनवण्यासाठी अशी क्रिया जर झाली तर परफेक्ट स्लरी ही तयार होते. म्हणून आपल्याला वेस्ट डिकंपोजरचे बॅक्टेरिया वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो ही प्रोडक्टची जाहिरात नाही आहे किंवा प्रमोशन नाही आहे. ते अगदी ₹200 10-10, 20-20 बाटल्या भेटत आहेत. त्याच्यामधून काय मला काही भेटणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे याचे प्रमोशन न समजता आपली गरज काय आहे ती समजून घ्या आणि याचा वापर करण्यासाठी सुरुवात करा. हे बॅक्टेरिया खूप छान आहेत मित्रांनो कार्य करण्यासाठी.